पहिली गोष्ट म्हणजे यावेळेस महाआरोग्य शिबिर का नाही? गेली 3 वर्ष महाआरोग्य शिबिर भरवते, म्हणजे पालखी सोहळ्यापासून इथं पंढरपुरात. तुम्ही मगाच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटला की महाआरोग्य शिबिराच्या ज्या जागा होत्या त्या ठिकाणी जास्त लोक पोहोचत होते अशी माहिती तुम्हाला अधिकाऱ्यांनी दिली. मात्र तसं जर पाहिलं तर ती इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्या आरोग्य शिबिराची नोंद झाली आणि 15 लाखच्या पेक्षा जास्त भाविकांनी तिथं सेवा घेतली अशी माहिती गेल्या वर्षी मंत्र्यांनी दिली, खात्यानंच दिलेली आहे. हो, तर तुम्हाला अशी चुकीची माहिती तुमच्या डायरेक्टरने दिलेली आहे, पवार साहेबांनी. काय अडचण आहे? आषाढी वारीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करणं आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांना सुद्धा सर्व आरोग्याच्या सुविधा योग्य पद्धतीनं पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणांचा सुरू असणाऱ्या नियोजनाच्या बद्दलची एक आढावा बैठक आज आपण पार पाडली. या आढावा बैठकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या यापूर्वी केलेल्या उपाययोजना, यापूर्वीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वारीच्या लाखो भाविकांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा आपण दिलेल्या आहेत. आतासुद्धा त्या सगळ्या अगोदर दिलेल्या सगळ्या आरोग्याच्या सेवेंबरोबर अजूनही काही चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्यांसाठी जे काही करता येईल ते करण्यासाठीचं नियोजन, या नियोजनासाठी आपल्याकडं या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य आवताडे साहेब आहेत, सन्मान्य राजूभाऊ आहेत, याचबरोबर किशोर जोरगेवार साहेब आहेत, CO साहेब आहेत, आमचे डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर आणि सर्व या विभागातील आणि आमच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण जे काही महाराष्ट्रातले एकूण सर्वात मोठा उत्सव ज्याला म्हणता येईल, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी या वारीला जे काही लोक अतिशय उत्साहानं सहभागी होत आहेत त्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि सुरक्षित पद्धतीनं त्यांना सर्वांच्यासाठी सेवा देणं हा आमचा आजचा उद्देश आहे. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जे काही एकूण दिंड्या येत आहेत त्या दिंड्यांच्यासाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे. या नियोजनामध्ये साधारणतः 1300 ते 1500 आरोग्य कर्मचारी या संपूर्ण वारीच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत की जे या सगळ्या सेवेसाठी सज्ज आहेत. 290 आरोग्य दूत आणि प्रत्येक दिंडीसाठी मोफत अशा पद्धतीचे औषध किट आपण सगळेजण जे देतोय ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण यावर्षी देतोय. या सगळ्या महिला भगिनींच्यासाठी विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञ आणि त्याचबरोबर 37 हिरकणी कक्ष आपण या ठिकाणी उपलब्ध करतोय. त्याचबरोबर 24 कार्डियक ॲम्ब्युलन्स, विशेषतः ज्यावेळेला एखाद्या दुर्दैवाने एखाद्या वारकऱ्याला अटॅक आला तर थोडीशी अडचण होते, त्यासाठी 24 कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि रेग्युलर 331 ॲम्ब्युलन्ससुद्धा या संपूर्ण वारीच्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण 46 ठिकाणी आपण ICUची सुद्धा उपलब्धता केली. ती ICUची उपलब्धता करत असताना विशेषतः आपण प्राधान्य दिले जिथं मुक्कामाची जागा असेल, म्हणजे जिथं मुक्काम असेल त्या ठिकाणी, नंतरच्या काळामध्ये जिथं पालखीचा विसावा होतो अशा ठिकाणी अशा पद्धतीनं पालखीच्या एकूण पालखीच्या मार्गामध्ये जिथं आरोग्याच्या सुविधांसाठी वारकऱ्याला आवश्यकता असेल तिथं कुठेही त्याला अडचण येणार नाही यासाठी प्रत्येक 5 किलोमीटरवरती बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जो आहे त्या दवाखान्याच्या माध्यमातून सुद्धा आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं 5-5 किलोमीटरवरती सुद्धा आरोग्याच्या सेवा घेतली. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने सुद्धा आपण सगळेजण पंढरपूर शहरामध्ये ज्या दिवशी एकादशीचा कार्यक्रम होतो त्यानंतर येणाऱ्या सुद्धा, कारण त्याच्यानंतर होणाऱ्या सगळ्या एकूण साथरोगीसाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठीच्या सूचना आणि पूर्वतयारी त्याची केली की जेणेकरून शहरातल्या नागरिकांना आणि परिसरातल्या नागरिकांना सुद्धा नंतर आरोग्याच्या सुविधांनी त्यांना सर्व प्रकारच्या सेवा आपण उपलब्ध करून देणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीची आरोग्य शिबिरं आणि त्याचबरोबर मुबलक औषध साठा हे सगळं आपण करतोय. दूषित पाणी हा जो विषय आहे याच्यासाठी सुद्धा यावर्षी COनी यापूर्वी आम्ही 2 वेळेला पाण्याची तपासणी ग्रामपंचायतीच्या करत होतो. यावर्षी पाऊस अधिक झालेला असल्यामुळं पहिल्यांदाच झाला आहे पाऊस जास्त, त्यामुळे पावसाची 3 वेळा म्हणजे पाण्याची आपण 3 वेळेला दूषित पाण्याची सुद्धा आपण तपासणी करतोय. उद्देश इतकाच आहे की अधिक चांगल्या पद्धतीचं पाणीसुद्धा आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायातल्या आमच्या सर्व या सगळ्या लोकांना मिळायला पाहिजे. या सगळ्याबरोबर पाणी पुरवठा प्रकल्पांना भेट देण्याचं, जलसंरक्षण जे आहे त्यांचे जल सुरक्षा रक्षक जे आहे त्यांचं प्रशिक्षण केलेलं आहे. नियमित पाणी तपासणी घेऊनच मग त्या सगळ्या पाण्याच्या वापराबद्दल सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण आता या परिसरात सूचना आपण देतोय. आणि त्याचबरोबर सगळ्या इंजुरी एखादी झाली, समजा तर बऱ्याच वेळा असं होत असते की सिनियर सिटीजन असतात आणि मग एखादी इंजुरी झाली तर त्या सगळ्यासाठी सुद्धा ऑर्थोपेडिक डॉक्टरांची सुद्धा व्यवस्था आपण इथे केली.
यावर्षी खाजगी डॉक्टर्सना सुद्धा त्यांच्या एकूण आणि खाजगी आणि आमच्या महात्मा फुले आरोग्य योजना जी आमची स्कीम आहे या स्कीममधल्या सगळ्या हॉस्पिटल्सना सुद्धा त्यांचे 10% स्पॉट्स जे आहेत ते आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या वारीतल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी आपण सगळेजण आरक्षित करणार आहोत. या सगळ्याचा उपयोग या सगळ्या एकूण यंत्रणेला अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी करण्यासाठी होणार आहे. स्वच्छतेपासून खूप तक्रार आहे. या विषयात